त्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. तर आपण भगवद्गीतेचा 9वा अध्याय श्लोक नंबर 26 मागे मांडण्याचा प्रयत्न करा. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं भक्त प्रत अस्मानि प्रतत आत्मना. शब्दशः भाषांतर तात्पर्य डिवाइन ग्रेस भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांत. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाने अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. तात्पर्य: बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमय धामाची प्राप्त करण्याकरता दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे. भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे. याचे आचरण सर्वात गरीब मनुष्य पूर्व पात्रविना करू शकतो. यासाठी केवळ एकच पात्र आवश्यकता आहे, ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे. मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण आहे. हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंताला एखादे पान, फळ अथवा थोडेसे पाणी अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंत संतुष्ट होतात. म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येणार नाही, कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरणयोग्य. इतक्या सहज सोप्या पद्धतीने कृष्ण भावनाभावित होण्यासाठी आणि सच्चिदानंद जीवनाची प्राप्त करण्याची इच्छा करणारा असा मूर्ख कोण असू शकेल. हरे कृष्णा. तर आजचा विषय असणार आहे की भगवंताला कोणते फुलं अर्पण केले पाहिजे आणि कोणते फूल नाही अर्पण केले पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये राहताना भगवंताला कोणतेही फुलं अर्पण करतो आणि कोणते निश्चित फुलं आहेत. तर त्यासाठी हा जो श्लोक आहे भगवत प्राप्तीचा अतिशय साधा सोपा आहे. जे पात्र बिना, तुम्ही गरीब आहे, श्रीमंत आहे किंवा त्याची कोणतीही पात्रता नसता, केवळ भगवंताला, कारण भगवंत हे आत्माराम आहे, त्यांना गरज नाही ह्या कोण्या गोष्टीची. पण भगवंत आपल्यावर करुणा करण्यासाठी आणि आपल्याला सेवेत संलग्न होण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अर्पण केल्या तरी मी प्रसन्न होतो. आणि कोणत्या 4 गोष्टी? पहिले पत्रम म्हणजे एखादं पान, दुसरं आहे पुष्प, एखादं पुष्प, तिसरं आहे फळ आणि त्याच्यानंतर शेवटचं काय? तोयम. या तिन्ही जरी नसेल, तुम्ही केवळ पाणी अर्पण केले तरी मी संतुष्ट होतो, भगवंत इथे सांगतात. म्हणून भगवंताला श्रीमंताची गरज नाही, गरिबाची नाही, त्याच्यामध्ये एक पात्रता पाहिजे की देण्याची प्रवृत्ती पाहिजे. आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये विशेष करून कृष्णाला आदान प्रदान करण्याचं दिलेलं आहे. आणि शास्त्रामध्ये भगवंताला नुसतं पुष्प अर्पण जरी केलं, बऱ्याच लोकांना ग्रंथ वाचायला कंटाळा येतो, जप करायला कंटाळा येतो किंवा दर्शन घ्यायला कंटाळा येतो. अरे तुम्हाला सगळ्या जीवनात कंटाळा असेल चालेल, पण तुम्ही एक फूल जरी तोडलं आणि जाता जाता म्हटले हे गोविंद, हे कृष्ण, हे विठ्ठल, हे राम मी तुम्हाला अर्पण करतो, तरी कृष्ण आणि विठ्ठल प्रसन्न होतात. का बरं? जसं एखादं लहान बाळ असतंय, ते काही जरी दिलं आई वडिलांना तर आनंदच वाटतं, की त्यांनाच वाटतं की माझ्या बाळानं माझ्यासाठी काय मोठे गिफ्ट दिलेले. त्याच प्रकारे भगवंत तुमच्याकडून थोड्याशा पुष्पाची अपेक्षा करतात आणि ते पुष्प अर्पण केलं तर भगवंत प्रसन्न होतात. म्हणून इथे आपल्याला ती भावना असली पाहिजे. यासाठी मी पहिले 2-3 स्टोरी घे की भगवंताने नुसतं पुष्प स्वीकारलं तरी कसे प्रसन्न झाले, आपल्या भक्ताशी आदान प्रदान केलेले. आणि शेवटी विष्णू धर्मांतर म्हणजे विष्णू पुराणाचा एक पाठ आहे, त्याच्यामध्ये कोणते पुष्प अर्पण केले पाहिजे आणि कोणते नाही, आणि कधी केले पाहिजे केव्हा नाही केले पाहिजे याचं वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. तर पद्मपुराणामध्ये एक स्टोरी येते, नरसिंह पुराणामध्ये एक स्टोरी ती, एक निर्धन माळी असतो आणि त्याची इच्छा असते की मी भगवंताला कसं प्रसन्न केलं पाहिजे. आणि म्हणून तो खूप विचार करून ठरवतो की नाही, भगवंताला पुष्प आवडतो, म्हणून आपल्या कुटीच्या बाहेर नाही का एक छोटासा बगीचा बनवतो. आणि मग त्या बगीच्यामध्ये रोज सकाळी उठायचं, त्या झाडं शोधून आणायचे, झाडं लावायचे, त्या झाडांची निगा ठेवायचं, पाणी द्यायचं, खत द्यायचं आणि दिवसभर त्या बगीच्याची सेवा करायची. आणि संध्याकाळी काय करायचा? झोपी जायचा. आणि सकाळी उठल्यानंतर तो निर्धन असायचा, तर एक टोकरी घ्यायचा आणि त्या टोकरीमध्ये त्या बगीच्यामधले फुलं तोडायचा, असा नित्य नियम. आणि फुलं तोडत असताना हे विचार करायचा की अरे हे फुल आहे ना, प्रत्येक नरसिंहदेवाला किती आवडेल, नरसिंहदेव किती सुंदर दिसेल आणि नरसिंहदेवाला या सुगंध किती मनमोहक आहे. जेव्हा लक्ष्मी माता सुगंध घेईन, नरसिंहदेव सुगंध घेतील, ते किती आनंद होतील. या भावनेमध्ये रोज रोज फुलं तोडायचा,
फुलं तोडायची आणि त्याच्यात सुंदर फुलाच्या माळा बनवून तिथे बाजूला एक नरसिंहदेवाचं मंदिर असायचं, त्या नरसिंहदेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा. सकाळी उठल्यानंतर एक नित्यनेम असायचा, उठल्यानंतर प्रातःविधी करायचा आणि झाडांना पाणी घालणे, खत घालणे, असं बरेच झालं. पुष्पवाटिका आणि सुगंधी फुलाचं त्यानं रोपं लावून काय केलं, एकदम पुत्रवत काळजी घेतली आणि हळूहळू त्या फुलाच्या नाही का माळा भगवंताला अर्पण करू राहिला, ते जे पुष्प भगवंतावर अर्पण करू राहिला. असं खूप दिवस झाल्यानंतर एक दिवस पाहिलं की नित्यनेमानं मला रोज फुलं भेटायचे, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर फुलंच नाहीत. कोण फुलं चोरून घेऊन जात असेल? पण हातबल नाही झाला. त्याने काय केलं, नित्यनेमानं आपलं जो होतं झोपडी भोवती आणखीन फुलांची माशागत करू लागला. आणि मग तो दिवसभर केल्यानंतर संध्याकाळी बघायचं की आज भरपूर फुलं आहेत आपल्या बगीच्यामध्ये, जाई जुई, रजनीगंधा, अशा सुंदर वेगवेगळ्या फुलांचे नाही का तो करायचा. आणि सकाळी गेल्यानंतर बघायचं, रात्री तर खूप फुलं असायचे आणि सकाळी बघितलं तर एक फुल नाही. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, एक आठवडा झाला आणि हा जो माळी होता एवढा निराश झाला आणि निराश होऊन रडू लागला. म्हणला मी एकदम निर्धन आहे आणि मी चोराला पकडू शकत नाही आणि चोर माझेच फुलं का चोरून घेऊन जात आहे. हे फुलं मी इंद्रियतृप्तीसाठी नाही वापरत किंवा माझ्या स्वतःसाठी नाही, तर हे फुलं मी भगवान माझे नरसिंहदेवाला मी अर्पण करण्यासाठी फुलं लावत असतो. काय करणार, मी हातबल झालोय. म्हणून तो भगवान नरसिंहदेवाच्या मंदिरात जातो आणि भगवंता नरसिंहदेवासमोर रडतो तो. आणि रडल्यानंतर म्हणतो, भगवंता मी छोटीशी सेवा, मी तुम्हाला काहीतरी अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते फुलं कोणीतरी चोरून घेऊन जात आहे. मी एवढा दुर्भाग्य आहे का, मी तुम्हाला प्रसन्न नाही करू शकत. आणि रडत असताना, आपली व्यथा सांगत असताना भगवान नरसिंहदेव प्रगट झाले. म्हणले काळजी करू नको, तुझा चोर तुला सापडेल. कसा सापडेल? ते म्हणले की या पुष्पमाळा आहेत, प्रसादी माळा आहे ना, ते घेऊन जा. म्हणून इथे त्याच्यामध्ये ते कोणते फुलं अर्पण करू त्याचं वर्णन असं शास्त्रामध्ये, ती स्टोरी नंतर कंटिन्यू करेन. तर तो त्याच्या बगीच्यामध्ये विशेष करून बिल्व, प्रवळा, तुळशीदल, त्याच्यानंतर सेवंती, बकुळा, चंपक म्हणजे चाफा, त्याच्यानंतर पाटल हे फुलं, कमळ, पुनंगा, केवडा, अशा सुगंधी रसाळ पुष्पांचा समावेश आणि हे करायचा. म्हणून आपल्याकडे पूजाविधीमध्ये आपण जेव्हा आरती करतो ना, पहिले धूप असतं, धूपानंतर दीप असतं, दीपानंतर आरती म्हणजे जल असतं, जलानंतर वस्त्र असतंय आणि शेवटचा पदार्थ काय असतो? पुष्प. एक पुष्प असेल तर पुष्प, एश पुष्प क्लीम कृष्णाय नमः. अनेक पुष्प असेल तर एश पुष्पांजली. पुष्पांजली ह्या शब्दाचा अर्थ काय? अंजलीनं वतणं किंवा हाताने अर्पण करणं, असं भगवंताला. तर हे पुष्प अर्पण करीत असताना तो भगवंताला एक मंत्र म्हणायचा, माल्य दिन सुगंधीना माल्य दिन वय प्रभो मया हत्तांनी पूजार्थम पुष्पानी प्रतिग्रहामी. तो भगवंताला अशा भावनेत पुष्प अर्पण करायचा. काय करायचा? माल्यदिनी सुगंधिनी माल्यदिनी वय प्रभो मय इति पूजार्थ पुष्पानी प्रतिग्रहम. मी तुम्हाला या पुष्पान करतो. आणि मग असं पूजा करीत असताना बरेच दिवस झाले आणि नरसिंहदेव प्रगट झाले. ते म्हणले काम कर, तू रोज मला काही ना काही पुष्प अर्पण करतो ना, ते प्रसादी माळा घेऊन जा आणि तुझा जो बगीचा आहे त्या बगीच्याच्या कंपाऊंडला काय करायचं, तू झाडांना कंपाऊंड करतो, शेळ्या बकऱ्यापासून रक्षण करतोय, त्याचं कुंपण घातलंय, पाणी पण सुंदर देतो. तू काय कर, तुझ्या कुंपणाच्या बाजूला नाही का हे पुष्प आहेत ना माझे, ते काय कर तू दे. जे हार आहे ते पण नाही का तू कुंपणाच्या बाजूला टाक, म्हणजे तुला उद्या चोर पकडेल. आणि असं म्हणून त्याने काय केलं, त्या प्रसादी माळा आणल्या आणि भगवान नरसिंहदेवच्या सांगण्यावरून त्या बगीच्याला त्यांनी कुंपण घातलं भगवंताच्या प्रसादी माळ्यानं. आणि अर्पण केल्यानंतर रात्री भगवंताच्या स्मरणामध्ये चिंतनामध्ये झोपी गेले आणि सकाळी उठल्यानंतर प्रातःविधी उठला ना, आता विचार केला की आता आपण आपल्या बगीच्यामध्ये कामाला जाऊया. जसं पाहतात एक सुंदर तेजस्वी युवक पाहतात आणि तो जातो, म्हणतो तुमचं एवढं सौंदर्य तेजस्वीवाने आहे, तुमचं मुकुट सोन्याचा आहे, गळ्यामध्ये सोन्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि तुमचं देदीमान कपडे, एवढे तुम्ही कोणीतरी उच्च कुलीन मोठ्या घरातले दिसतात आणि तुम्ही हे असं चोरीचे काय कामं करतायत आणि असं तुम्ही थांबलात का? तर त्यावेळेस तो म्हणतो की मी इंद्राचा पुत्र जयंत आहे आणि ज्या स्वर्गातल्या ज्या रमणीय आहेत, कामणी आहेत माझ्या,
प्रियशी आहेत, त्यांना तुमचे फुलं खूप आवडतात, ते सुगंधी फुलं. त्यांना स्वर्गातले फुलं आवडत नाही, पण तुमचे फुलं त्यांना आवडतात. आणि त्यांच्या सांगण्यावरून मी रोज येतो आणि ते फुलं, तुमच्या बगीच्यातले फुलं काय करतो, घेऊन जात असतो. आणि त्या फुलानं माझ्या ज्या प्रियशी आहेत त्या एवढ्या प्रसन्न होतात, एवढ्या आनंद होतात की त्याचा कल्पना, त्याचा आनंद मला माझ्या शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. तो माळ विचार करू लागला की याने जे फुलं इंद्रियतृप्ती स्वप्न, आणि मी फुलं कशासाठी लावलेले आहेत, भगवान नरसिंहदेवासाठी. आणि ते म्हटले की मी आज रोज फुलं घेऊन जातो, पण रोज मी मुक्त होतो, स्वर्गात जात असतो, पण आज मी बांधल्या गेलो, मला हलता येत नाही, डुलता येत नाही. त्यावेळेस हा माळी म्हणतो, अहो तुम्ही एवढ्या चांगल्या घरातल्या स्वाऱ्या करतायत, हा, आणि तुमचं हे पाप झालंय. तुम्ही काय केलंय, जे भगवान नरसिंहदेव आहेत त्यांच्या पुष्पांच्या प्रती अपराध केला. जे निर्माल्य आहे ते निर्माल्याला काय केलं, तुम्ही ओलांडलंय, आणि त्या ओलांडल्यामुळे तुमचा अपराध झालाय. आणि अपराध झाल्यानंतर ते म्हणले की तुम्ही पुष्पांच्या, जे भगवान नरसिंहदेवचं निर्माल्य होतं त्याच्या प्रती तुम्ही अपराध केलाय, आणि त्या अपराधामुळं काय झालंय, तुमची सगळी शक्ती हीन झाली होती. ते म्हणले आता मला पुन्हा स्वर्गात जायचं, पण माझ्याकडे ती ताकद नाही. म्हणले काम करा, तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल, ह्या अपराधातून मुक्त होण्यासाठी तुम्ही काय करा, हे जे नरसिंहदेवाचं मंदिर आहे तिथे जा आणि त्या ब्राह्मणाला विचारा की मी स्वर्गात कसं जाईल. आणि मग हा जयंत जातो, माळी स्वतः घेऊन जातो जयंतला, आणि घेऊन गेल्यानंतर तिथे त्या ब्राह्मणाला विनंती करतो की माझ्याकडून खूप मोठा अपराध झालाय, जे निर्माल्य होतं ते माझ्या पायाखाली ओलांडले गेले, आणि ते पायाखाली ओलांडल्या गेल्यामुळं माझी सगळी शक्ती हीन झालेली आहे. मला पुन्हा स्वर्गात जायचा काहीतरी मार्ग दाखवा, मला पुण्य कसे भेटतील. त्यावेळेस ते म्हटले की इथं बाजूलाच काही ऋषीमुनी आहेत, त्या ऋषीमुनींचं काय करा, तुम्ही सेवा करा. जे काही सेवा भेटेल त्या सेवामुळं तुम्हाला काय कर पुण्य प्राप्त होईल, आणि त्या पुण्यामुळं पुन्हा तुम्ही स्वर्गात जाता. आणि मग हा जो जयंत होता त्या ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये राहायचा. रोज ऋषीमुनींसाठी समेध आणायच्या, पाणी भरायचं, आणि त्याच्यानंतर जे काही ऋषीमुनी भोजन करायचे त्या भोजन नाही का, त्याचे जे ताट असायचे पत्तरवळ्या त्या उचलून फेकायच्या, आणि उचलल्यानंतर सडा सारून करायचं. असं नित्य नियमानं खूप वर्षे, खूप दिवस त्याने काय केली, सेवा केली. आणि सेवा झाल्यानंतर एक दिवस ब्राह्मण जे ऋषीमुनी ते प्रसन्न झाले, म्हणले काय वरदान पाहिजे ते माग. ते म्हणले एकच वरदान आहे की मी ह्या मोठ्या गोष्टीत अटकलेले, मला याच्यातून मुक्त करून मला पुन्हा स्वर्गात जायचं. ते म्हटले की आम्ही तुझ्या सेवेपासून प्रसन्न आहेत, आता आम्ही तुला जे पुण्य देतो त्या पुण्याच्या आधारावर तू स्वर्गात निघून जा. आणि मग ते जयंत निघून गेले. निघून गेल्यानंतर इथे एक प्रसंग आपल्याला शिकायसारखा आहे की शास्त्रामध्ये जे निर्माल्य असतं त्याच्या प्रती कधी पायाखाली नाही आलं पाहिजे. तुम्ही पंढरपूरला कधी जातात तर बऱ्याच वेळा लोक माळा घेऊन जातात, पण खाली पायाखाली तुळशीचे कितीतरी पानं पडलेले असतात. बऱ्याच मंदिरामध्ये बेलपत्र, तुळशी, फुलं, आणि त्याच्यामुळे अपराध होतो. याचं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये इंद्र जेव्हा दुर्वासा मुनी आले आणि दुर्वासा मुनीने पाहिलं की इंद्र आज मोठ्या अवस्थेमध्ये, त्यांनी आपले काय केले, प्रसादी माळा काढली आणि इंद्राला दिली, आणि आशीर्वाद घेऊन काय केले, दुर्वासा मुनी गेले, पुढे गेले. निघून गेल्यानंतर त्यावेळेस ह्या इंद्राने काय केलं, अभिमान आपली माळा काढली आणि कोणाच्या हातात दिली, हातात दिली नाही तर ऐरावताच्या दिली. ऐरावताने काय केलं, ती माळा घेतली आणि पायाखाली रगडली. जशी रगडली तसं दुर्वासा मुनी हे दृश्य पाहिलं. ते म्हणले अभिमानाने गर्वाने तू काय केलं, निर्माळले पायाखाली घेतलं, तुझं काय होईल, श्रीहीन होशील. श्रीहीन म्हणजे काय, तुझ्याकडे सगळं धन ऐश्वर्य नष्ट होऊन जाईल. आणि त्यानंतर इंद्राचं सगळं मान सन्मान प्रतिष्ठा पद सगळं निघून गेलेले. म्हणजे एक वैष्णवांचा माल्य प्रसाद म्हणजे भगवंताचा माल्य प्रसाद, आणि भक्तांचा माल्य प्रसादाचा अनादर केला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. या कथेतून शिकायचं. म्हणून इथे जर पाहायला गेलं तर भगवंताला, आणि मग त्याने तो जयंत निघून गेला. निघून गेल्यानंतर या माळ्याने काय केलं, रोज नित्य नियमानं भगवंताला काय करू लागला, सुंदर पुष्प अर्पण करू लागला. करीत असताना त्याच्यातले जे काही पुष्प असतात ते भगवंताला, आपल्याकडे झेंडू सरस वापरला जातो, जरबेरा वापरला जातो, तो दिसायला विदेशी फुल आकर्षित असतात, पण ते भगवंताला चालत नाही. जसा गेंदा आहे त्याच्यातलं एक फुल चालतं झेंडू मधलं, ते म्हणजे मखमली छोटस असतंय,
तो सुगंध ते अर्पण करायचं, बाकीचं फुल चालत नाही. म्हणून शास्त्रामध्ये जी काही फुलं दिसायला आकर्षक नसतात, पण ते जर पुष्प अर्पण केलं तर भगवंत प्रसन्न होतात. त्याच्यामध्ये विशेष करून जी बकुळी आहे, छोटस असतं बकुळी, ते दिसेल, पण ते जेव्हा ओलं असतं तेव्हा सुगंध देते आणि सुकल्यानंतर सुद्धा सुगंध देते. जसं आम्ही कांचीपुरमला गेलतो, आम्ही ज्या ठिकाणी प्रवचन केलं त्या प्रवचनात बकुळीचं झाड होतं आणि ते रोज फुलं भगवान वरदराजाला अर्पण करायचे. येऊन आपल्या मंदिरात जर तुम्ही येता तर आपल्या बाथरूमच्या मागे बकुळीचं सुंदर झाड आहे, जिथं जनरेटर ठेवलेलं आहे तिथं बकुळीचे फुलं आहेत ते. तर दुसरं चाफा, चाफा कोणता? सोनचाफा, म्हणजे जेव्हा ओला असतो तेव्हा सुगंध येतो आणि सुकल्यानंतर सुद्धा सुगंध चालतो. तर असे सुगंधी फुलं, त्याच्यामध्ये विशेष करून ते म्हणतात की कोणते भगवंताला अर्पण केले पाहिजे? पारिजात, जाई जुई, चमेली आणि मोगरा यांचा समावेश असावा. त्याच्यामध्ये विशेष करून निषिद्ध फुलं, जी लाल कलरची जास्वंदी फुल आहे ते भगवंताला कधीच अर्पण करू नये. किंवा झेंडू मध्ये मोठा जो झेंडू आहे तुम्ही डेकोरेशनला, शृंगारला वापरू शकतात, पण पूजाला तो चालत नाही. आणि सरास आणि धर्म विष्णू धर्मांतर ग्रंथामध्ये हे सगळे लिस्ट दिलेले आहेत. म्हणून भगवंताला त्या माळ्याने काय केलं? आपलं संपूर्ण जीवन भक्तिभावाने पुष्प अर्पण करून एक दिवस देह त्याग केला आणि भगवंताच्या धामात गेला. तर ही भगवंताने त्यानं कृपा केलेली. आणि मग इथे ह्या प्रसंगातून शिकायचं आहे की भगवंत पुष्पातून आपल्या जीव भक्तांचा उद्धार करतात. दुसरं उदाहरण आपल्या शास्त्रामध्ये जर पाहायला गेलं तर भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये कोण आहे उदाहरण दुसरं? एक म्हणजे वृंदावनच्या गोपी. वृंदावनच्या गोपी काय करायच्या? नित्य नियमाने फुलं तोडायच्या आणि भगवंताला वैजयंती माळा बनवायच्या. वैजयंती माळा म्हणजे एका फुलाच्या नाही, तर 5 फुलाच्या जास्त जे फुलं एकत्र केल्या जातात वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, त्या फुलांची माळा जेव्हा भगवंताला अर्पण केल्या जाते तेव्हा त्याला वैजयंती माळा म्हणतात. आज बी तुम्ही वृंदावनला कधी गेलात आणि श्याम सुंदराचं दर्शन घेतात तर श्याम सुंदराच्या फुलाच्या माळावर नाही का मधमाशा फिरल्या जातात. बघितलं की तुम्ही कधी गेलात राधा श्याम सुंदर मंदिरामध्ये, कृष्ण बलराम मंदिरामध्ये? तुम्ही जर बारीक नाही का, जे सुगंधी फुलं ते मधमाशांना आकर्षित करतात. आपण इथे कितीतरी वेळा पाहिलं मी, स्प्रे मारतात आर्टिफिशियली, एक तर कलर साठी नाही तर सुगंध. मधमाशी काय, साध्या माश्या सुद्धा फिरकत नाहीत. तर चालत नाही. तिथे तुम्ही वृंदावनला कधी जाताना, मथुरा वृंदावन, तिथे बाहेर सुद्धा फुलाच्या माळावर एवढे सुगंधी गावठी फुलं किंवा सगळ्या फुलांच्या नाही का मधमाशा फिरतात. का तर ते एवढं मध त्याच्यातून निघतं किंवा सुगंध निघतो. म्हणून इथे सांगण्याचं असं आहे की वृंदावनल्या गोपी काय करायच्या? 5 प्रकारच्या सुगंधी फुलांच्या माळा भगवान कृष्णाला अर्पण करायच्या. दुसरं उदाहरण आहे श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये, जेव्हा भगवान कृष्ण द्वारकामध्ये गेले, आपल्या मथुरेमध्ये गेले आणि मथुरेमध्ये फिरत असताना पहिल्यांदा कुब्जाने काय केलं? भगवंताला चंदन अर्पण केलं. धोब्याने कपडे मागितले तर धोब्याला कपडे दिले नाही, तर भगवंता काय केलं? आपल्या नखाने त्याचा वध केला. का बरं वध केला? तर आचार्य म्हणतात पाकच्या जन्मामध्ये सीतेवर यानं डाऊट घेतला होता, मग त्याला वध करण्यासाठी भगवंताने त्याने म्हणले कंसाचे कपडे आणि तुला कसं आहे, तुम्ही तर गावचे येत, तुम्हाला कसं भेटणार? म्हणून भगवंताने त्याचा वध केला. आणि मग पुढे चालत असताना त्यांना एक फुलाचं माळ देतलं, त्याचं नाव होतं सुदामा माळी. 2 सुदामा आहेत, कृष्ण एक म्हणजे भगवंताचा मित्र आणि हा माळी दशम स्कंदामध्ये. जेव्हा तो भगवान कृष्ण आणि बलरामाला पाहतात, एवढे प्रसन्न होतात. तेव्हा आल्यानंतर भगवान कृष्ण आणि बलरामाला काय करतात? आसन देतात. आणि आसन दिल्यानंतर भगवंताला सुंदर पुष्पमाळा, चंदन, सुपारी, पान अर्पण करतात. आणि अर्पण केल्यानंतर कृष्ण भगवंताला भक्त बनता तिथे काय करतात? पुष्पांच्या माळा बनवतात. एक साईडला पुष्पाच्या माळा बनवतात आणि दुसऱ्या साईडला मनमोहक भगवंताच्या सौंदर्याचं अवलोकन करतात. आज बी आपल्या मंदिरात येतात त्या माताजी, सकाळी येतात फुलं माळा बनवायला. एका साईडला त्या माळा पण बनवतात, सायमेंटेसली प्रवचन पण ऐकतात आणि बरोबर राधा मदन गोपालचे दर्शन घेतात. म्हणलं एका सायमेंटेसली 3 गोष्टीचं काम होतंय, म्हणजे भगवंताची माळा पण होते, दर्शन पण होते आणि प्रवचन पण होते. त्याच्यात पुन्हा त्या गप्पा बी मारतात. म्हणजे सगळं चालतं त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या करीत असताना त्याच प्रकारे हे जो सुदामा माळी रोज केल्यानंतर भगवंताला सुंदर पुष्पाच्या माळा बनवल्या आणि कृष्ण बलरामला काय केलं? चंदन लावून भगवंताला अर्पण केलं. म्हणून आपल्या इकडे शिष्टाचार आहे, कोणताही वैष्णव आला की त्याला पहिले
माळा घातली पाहिजे, त्याला चंदन लावलं पाहिजे, अत्तर लावलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा शिष्टाचार पालन केलं, हे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. समोरच्याला ते भेटावं तसं नाही, ते व्यावहारिक जीवनामध्ये येऊन आपल्या कथाकाराला सुद्धा रोज माळा घातल्या पाहिजे. का? ते वेदव्यासांचा प्रतिनिधित्व आहे. आपल्या मंदिरामध्ये जिथं प्रवचन होतं तिथे प्रभूजीला आवडत नाही, पण एक शिष्टाचार आहे. तर त्याच प्रकारे याने सुदामा माळ्याने भगवंताला सुंदर फुलाच्या माळा अर्पण केल्या आणि सुगंधी पुष्प अर्पण केलं. कृष्ण बलराम एवढे प्रसन्न झाले आणि झाल्यानंतर सुदामा माळी भगवंताला प्रार्थना करले की भगवंता, मी किती जन्माचं पुण्य केलं आहे ते तुम्ही पुण्याच्या आधारावर माझ्या घरी आलेले आहेत आणि मी तुमची काही सेवा करू शकलो नाही. आणि म्हणून तिथे भगवंताला त्या सुंदर प्रार्थना करीत असताना, आज माझे पित्र त्यांचा उद्धार झाला, माझे पित्र नृत्य करीत असेल की मी भाग्य केले, भगवंत स्वतः माझ्या घरी आलेले आहेत. आणि असं केल्यानंतर तिथे भगवंत म्हटले काहीतरी वरदान माग सुदामा. त्यावेळेस सुदामा माळी म्हणतो, भगवंता काही वरदान नको, तूच भेटला हे सगळ्यात मोठं वरदान आहे. पण जर द्यायचं असेल एक वरदान द्या की मी सतत तुमच्यासाठी सुगंधी सुगंधी पुष्पाच्या माळा अर्पण करीन, आणि दुसरं मला तुमचा नित्य सेवक म्हणून तुमच्या चरणाचा आश्रय द्या. हे 2 वरदान मला द्या. आणि मग भगवंत स्मित हास्य करतात, म्हणतात की नित्य नियमानं तू माझ्या पुष्पांची माळाचा सेवा करशील आणि नित्य दास राहशील. मग भगवंत म्हणतात, आणखीन काही पाहिजे का? भगवंत सुदामा माळी म्हणतो, भगवंता काही नको, तूच भेटलास. आणि मग कृष्ण बलराम प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात, कल्याणाचा मंत्र देतात आणि निघून जातात. निघून गेल्यानंतर हा सुदामा माळीला आनंदाचा कल्पना नाही करू शकेल की माझं आज काय भाग्य की भगवंताला मी केलं. आणि दुसऱ्या मनामध्ये काय की मी केवळ भगवंताला पुष्पच अर्पण केले, पण मी माझ्याकडे जेवढं होतं तेवढंच अर्पण केलं होतं. आणि मग प्रसन्न होऊन निघून गेले. तर हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं काय, गोपींचं. आणि सगळ्यात चांगलं उदाहरण, फेमस उदाहरण आहे भागवतामध्ये. केवळ पुष्प अर्पण केलं तरी भगवंत प्रसन्न होतात, ते म्हणजे गजेंद्र. गजेंद्राची कथा आहे. ते चित्रकूट पर्वतामध्ये गजेंद्र आपल्या पत्नी मुलाबाळांसोबत चालू लागला आणि IIT मध्ये चालत असताना पत्नी, मुलं, बाळ, बायको सगळेजण चालत असताना त्या वनामध्ये सगळे पशु पक्षी नाही का पळू लागले, वन्य प्राणी पळू लागले. कारण त्याचा मदमस्त, त्याच्या तोंडातून मधाचा नाही का धारा वाहत होत्या. त्याच्या फुफकारण्यामुळे कोणी जाताना सगळ्या रस्त्यामध्ये झाडं तोडत होता. आणि एवढा मदमस्त अवस्थेत चालत असताना तो त्या सुंदर तलावाच्या बाजूला गेला आणि गेल्यानंतर त्या शीतल पाण्याचं काय केलं, त्याने ग्रहण केलं. सुखदेव गोस्वामी अतिशय डिटेल्स वर्णन करतात, असं वाटतं की डोळ्यासमोर तो पिक्चर चालू आहे. आणि मग शीतल पाणी पिल्यानंतर, तो पाणी पिल्यानंतर आपल्या पत्नीच्या अंगावर, आपल्या मुलांच्या, आपल्या भावांच्या जेवढे कोणी लोक होते ते जल विहार करू लागले. ते पाणी घेऊन गजेंद्राच्या अंगावर आणि गजेंद्र त्यांच्या अंगावर पाण्याचा फवारा करू लागले. करीत असताना बराच वेळ ते जल विहार करीत असताना तिथे एक मगर होती. तिला अतिशय विचलित झालं की एवढं सुंदर आणि स्वच्छ सरोवर होतं, एवढं शांत होतं, हे हाती येऊन काय करतायत, याला विध्वंस करतायत. आणि मग आक्रमक भावनेने काय केलं, तिने गजेंद्राचा पाय पकडला. आणि गजेंद्राचा पाय पकडल्यानंतर गजेंद्राने त्याला सहजासहजी काय केलं, धरलं की हे काय, मी याला सहज मारू शकेल. पण सहजासहजी घेतल्यानंतर काही काळ पाहिलं की अरे हे काही साधारण नाही. आणि मग तो युद्ध करायला लागला. पण तो पाण्यातला प्राणी आणि ह्या जमिनीवरला, दोघांमध्ये काय, कारण दोघांमध्ये युद्ध चालू झालं. युद्ध चालत असताना पहिल्यांदा गजेंद्राने खूप ताकद लावली. गजेंद्र हतबल झाला. हतबल झाल्यानंतर त्याने पत्नीला मदत केली. पत्नी मदत करू लागल्या. पत्नीचं पण नाही, भाऊ आले, राज्यामधले सगळे सैनिक आले, सगळेजण मदत करू लागले. पण सगळे हतबल झाल्यानंतर ते काय करायचे, युद्ध करायचे, जाऊन गवत खाऊन यायचे, पाणी प्यायचे आणि पुन्हा युद्ध करायचे. हे सगळे दृश्य बघत होते. पण मगरीतला, आपलं पाण्यातला मगर असल्यामुळे पाण्याच्या शक्तीमुळे त्याला होत, पण गजेंद्र भूमीवरला असल्यामुळे त्याची ताकद काय होली, क्षीण होऊ लागली. आणि हे युद्ध 1000 वर्ष चाललं स्वर्गीय. आणि हे दृश्य कोण बघत होतं, देवदेवता बघत होते. म्हणजे इथे एक आचार्य सांगतात की आपल्या जीवनातलं युद्ध नाही का, देवदेवता खाली आपला तमाशा पाहायला येते, मदत करायला कोणीच येणार नाही. ते कधी येतील, जेव्हा सक्सेस झाल्यानंतर वा तुमचे डिंग्या पिटायला येतील. पण जेव्हा जीवनात प्रॉब्लेम्स असेल तर देवता येत नाही, पण भगवंत येतात. आचार्य किती डीप मध्ये याचं वर्णन होतात. आणि मग
हतबल झाल्यानंतर त्याने पाहिलं की या जगातली माझी एकही ताकद, एकही शक्ती मला वाचू शकत नाही. न माझं राज्य, न माझे शारीरिक बळ, न पत्नी, न भाऊ, न मुलं, कोणी वाचू शकत नाही. आणि ह्या जगामध्ये आता मी निराश झालोय. आणि पराजित झाल्यानंतर त्याने काय केलं, त्या सरोवर मधले कमळ घेतलं आणि हे जगदीश्वर, हे भगवंता, असं प्रार्थना करून त्यांनी एक प्रार्थना म्हटली. त्या प्रार्थनामध्ये म्हणतात, नमो भगवते तस्मै यत चिदात्मना पुरुष बीज येतनाय परेश धीमही. हे जगदीश्वर, तुम्ही जे कोणी असाल, माझं तात्काळ रक्षण करा. आता माझ्याकडे ताकद नाही, तुम्हीच माझं रक्षण करू शकतात. आणि जेव्हा अशा तळमळतेने भावनेनं प्रार्थना केली आणि ते पुष्प भगवंताला अर्पण केलं, तर भगवंताने जेव्हा लक्ष्मीसोबत भगवंत खेळत होते, काय खेळत होते, सारीपाठ खेळत होते. आणि पाहिलं लक्ष्मी म्हणे, भगवंता तुमचा भक्त एवढा दुःखी अवस्थेत आहे, तुम्ही वाचवा का जात नाही. भगवंत म्हटले, जोपर्यंत माझ्या भक्ताची तळमळ आणि उत्कंठा वाढत नाही तोपर्यंत मी त्याला वाचवाय जात नाही किंवा त्याचं रक्षण करायला जात नाही. आचार्य याच्यावर शिक्षा देतात, भक्तीमध्ये उत्कंठा आणि तळमळ असल्याशी भगवत प्राप्ती भेटत नाही. आणि भगवंत जसं एखादा बाळ मुळमुळ रडत असं आई लक्ष देत नाही, पण जेव्हा तो टॅहा टॅहा करतो, आई सगळे कामं सोडते आणि त्याला उचलते आणि आपल्या खांद्यावर घेते आणि त्याला छाती लावून नाही, बाळा शांत होईल. त्याच प्रकारे भगवत भक्तीमध्ये आपल्या सगळ्या स्वतःची इच्छा, उत्कंठा, तळमळ ही भगवंताला प्राप्त करून देऊ शकते. भक्ती नाही की चला मी गळ्यात माळा घातले, कपडे घातले, टीका लावला, थोडं नाचलो, प्रसाद खाल्ला, हे तर छोटीशी क्रिया आहे. भगवंत या बाह्य क्रियेतून तुम्हाला प्रेरणा देतात, भगवत प्राप्ती नाही होत किंवा तुम्हाला दुसरी गोष्ट पुण्य प्राप्त होईल, भगवत प्राप्ती होईलच असं नाहीये. भगवत प्राप्तीला तळमळ आणि उत्कंठा पाहिजे. श्रील प्रभुपादांनी एखादा प्रश्न विचारला, प्रभुपाद भगवत धामात जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रभुपादांनी दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा प्रश्न विचारला, प्रभुपाद भगवत धामात जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रभुपादांनी दुर्लक्ष केलं. तिसऱ्यांदा प्रश्न विचारला, प्रभुपाद भगवत धामात जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रभुपाद म्हणतात, केवळ इच्छा पाहिजे. इच्छा आहे का? इच्छा असेल तर मार्ग निघतो. बघा, तुम्हाला जॉबला जायचं, पाऊस किती असो, इच्छा आहे तिथे जाण्याची. तुम्हाला सोनं घ्यायचं, कपडे घ्यायचं, तुमच्या इच्छेनुसार तुमची तळमळ वाटते. तसं माझी इच्छा असेल भगवत प्राप्तीची, तर त्या इच्छेनुसार मी तळमळ करेन. इच्छाच नसेल तर तळमळ येणार कुठून? म्हणून आचार्य म्हणतात इथे तळमळ आली पाहिजे. आणि भगवंत काय करतात, आपलं पितांबर धारण करतात. आणि गरुडजी, भगवंताला वाटलं आता उशीर झाला, मी गजेंद्राला नाही वाचू शकणार, म्हणून भगवंताने काय केलं, आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपलं गरुडाला धरलं, उजव्या हातात नाही का पितांबर धरलं आणि भगवंत लगेच प्रगट झाले. कारण भगवंताला गरुडावर विश्वास नव्हता. आणि आल्यानंतर दोन हाताचं काम काय, उजव्या हात डाव्या हाताने गरुडीला बंगलामध्ये, उजव्या हाताने धोतर आणि दोन आयुध ठेवले होते. कशासाठी? आता माझ्या गजेंद्राचं. गेल्यानंतर भगवंतानं काय केलं, पहिलं त्या मगरेचा वध केला. आचार्य श्री वैष्णव म्हणतात की भगवंतानं पहिले गजेंद्राचा उद्धार करायला पाहिजे होता, तळमळ त्यांसाठी आले, पहिले मगरेचा उद्धार का केला? तर आचार्य वर्णन करतात, भलेही मगर पापी होतं, दुराचारी होतं, पण 1000 वर्षे भगवंत भक्ताचे पाय धरून ठेवले, भक्ती काहीच नाही केली, निस्ते पाय धरून ठेवले. भगवंत म्हटले, याने माझ्या भक्ताचा आश्रय घेतला, याचा पहिला उद्धार, नंतर माझ्या भक्ताचा उद्धार. म्हणजे इथं सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला भक्ती करण्याचा लय आळस आहे, इथे येऊन नुसतं बसा किंवा एखाद्या भक्ताचं नुसतं पाय धरून ठेवा. पाय धर म्हणजे वडायचं नाही बरं. पाय धरणे ह्या शब्दाचा अर्थ त्याने जे सांगितलेला मार्ग, त्याच्या पदचिन्ह चालणं, त्याला पाय. आम्हाला बऱ्याच वेळा म्हणतात, प्रभूजी मला तुमची धती धरायची. अरे म्हणलं कशाला, सोडायला का? भीती वाटते. कधी सोडशील भरोसा नाही. आम्ही तुमच्या धोत्या, अरे धोत्या काही धरू नको, सांगितलेलं ते पालन कर. तर ते भगवंताने पहिले गजेंद्राचा, आपल्या मगरीचा उद्धार केला. आणि उग्र केल्यानंतर ती मगर कोण नव्हतं, हुहू नावाचं गंधर्व होतं. आणि त्याने अगस्त्य ऋषी जेव्हा स्नानासाठी गेले, आणि अगस्त्य ऋषी स्नानासाठी गेल्यानंतर हा गंधर्व काय करायचा, दरवेळेस नाही का अगस्त्य ऋषीचे एक तर धोतर सोडायचा, नाही तर पाय वाढायचा. अगस्त्य ऋषीने सहन केलं. ते म्हटलं की तू एवढा मस्ती खोर ना, तुला शाप देऊन टाकलं, शाप देऊन टाकलं, मगरमच होऊन जाईल.
ते म्हटले आता मगर मधील माझा उद्धार कसा? म्हणजे भगवान विष्णू येते आणि पहिला तुझा उद्धार करते. म्हणजे ह्या दोन्ही प्रसंगातून भक्ताच्या प्रती अपराध केला तर मगर झाली, आणि उद्धार व्हायचा असेल तरी भक्ताचा आश्रय घ्यावा लागणार तुम्हाला, दुसरा पर्याय नाहीये. मी कालच आमच्या प्रवचनामध्ये सांगतो, दुसरा कोणताही पर्याय नाही. भक्ती 3 गोष्टी असल्या पाहिजे. भ नावाच्या 3 गोष्टी भक्त. भक्ती, भक्त आणि भगवंत. भक्ती काय करते? भगवंताकडे घेऊन जाते, आणि ती भक्ती कोणाच्या माध्यमातून भेटेल? भक्ताच्या माध्यमातून. आणि भक्त भक्तीच्या माध्यमातून भगवंताकडे घेऊन जातो. हे ट्रायंगल नेहमी ठेवायचं, त्याला 3 भ म्हणतात. आणि असं जेव्हा ठेवतात तर भगवत प्राप्ती होते. आणि मग भगवंताने काय केलं? गजेंद्राचा उद्धार केला. आणि गजेंद्राचा उद्धार केल्यानंतर तिथे गजेंद्र एवढ्या सुंदर सुंदर पडतात. ते म्हणतात की हे कधी मला लाभलं? प्रागजन्मी शिक्षाने, मागच्या जन्मात मी जे केलं त्यामुळे भगवंता तुम्ही प्रगट झाले. का बरं प्रागजन्मी? तर मागच्या जन्मात ते इंद्रद्युम्न नावाचे राजा होते, आणि ते काय करायचे? भगवान तुंगाभद्रा नदीच्या काठी रोज भगवंताला ते पुष्प अर्पण करायचे, सुंदर सुंदर पुष्प अर्पण करायचे. आणि एक दिवस ते वनामध्ये तपस्या करण्यासाठी गेले. घरीत असताना भगवान विष्णूची आराधना करीत होते. रस्त्यानं अगस्त्य ऋषीनं पाहिलं. म्हणले पूजा ध्यान अवस्थेमध्ये, आणि आपलं इंद्रद्युम्न महाराजांचं कोणतेही भावना नव्हती त्यांना दुखवायची. पण अगस्त्य ऋषीला काय वाटलं की दुर्लक्ष करतोय, आणि तू पूजामध्ये एवढा तल्लीन उठला नाहीस, तुझं शरीर काय होईल? हत्तीसारखं होईल. म्हणजे त्यांनी काय केलं? चूक नसताना सुद्धा शाप देण्यात आला. म्हणजे ती शिक्षा काय आपल्याला? कधी कधी आपण काही चुकीचं नसेल तरी आपल्याला प्रकृती सोडत नाही. हे बिचारे ध्यानपूर्वक भक्तीमध्ये होते, पण अगस्त्य ऋषी आले कुठून तरी, त्यांना बी त्या पर्वतावरच यायचं होतं आणि यांच्या जवळच यायचं होतं. कधी कधी असतं ना, आपण काही घेणे देणं नसतं पण तरी आपल्या जवळ येणार. आपण म्हणतो अहो त्याच्या वाटं नाही गेलं पण तेच येऊन मला चावलं. अरे बाबा, देवाची दैवी काहीतरी प्लॅनिंग असेल, किंवा आपले कर्माचे फळं असतील, किंवा त्याच्या मागचा काहीतरी चांगला उद्देश असेल. इंद्रद्युम्न महाराजांनी त्या शापाला स्वीकारलं, आणि त्या शापाला काय केलं? त्याने शापाला वरदान ठरवलं, आणि तिथे ते पुढे गजेंद्र म्हणून जन्माला आले, आणि भगवंताने त्याचा उद्धार केला. त्यांनी एकच गोष्ट केली त्यांच्या जीवनामध्ये. कोणती गोष्ट केली? भगवंताला नित्यमाने एकच वस्तू पदार्थ अर्पण केला. जसं आमच्या मंदिरामध्ये निराले प्रभू येतं, प्रयोजन गुरुप्रभू, ते पेंटिंगला जातात. 3 गोष्टी करतात रोज. एकच 12 महिने, आंबा असू काय असू सीझन, एक मोसंबी कायमस्वरूपी घेऊन येतात. आंब्याच्या सीझन मध्ये सुद्धा ते मोसंबी शिवाय दुसरं काहीच अर्पण करत नाही. त्यांच्या बगीच्यामध्ये 2 प्रकारचे फुलं, एक जाईजुईचं फुलं, पांढरे फुलं मदन गोपालजीच्या केसांमध्ये लावण्यासाठी, आणि लाल फुलं आहेत ना ते राधाराणीच्या डोक्यावर लावण्यासाठी. ह्या 3 गोष्टी. आणि जाता जाता पेंटिंग करतात. 10 मिनिटातच काम करतात, पण नित्य नियमानं भगवंताला अर्पण करतात. आणि म्हणलं गीतेचा श्लोक ह्या व्यक्तीने जाणलाय, पत्रम पुष्पम फलम तोय. तुळशी पत्र एक मंजूळ, 2च मंजूळ आणणार, एक मदन गोपालजीला त्यांच्या हातामध्ये आणि एक पायाजवळ, आणि एकच फळ. कधी कधी आम्ही चढवतो, म्हणलं राधाराणी नाराज होते. का हो प्रभूजी? स्वप्नात आली म्हणलं राधाराणी, म्हणजे भगवंताला मोसंबी देतात, मला का नाही भेटत? म्हणे नाही. मग राधाराणी म्हणे असं आहे प्रभूजी, मी जेव्हा मदन गोपालजीला मोसंबी देतो राधाराणी खुश होतो. म्हणजे कसं काय? कारण राधाराणी सगळं कृष्णाला अर्पण करते ना. म्हणलं कृष्ण नाराज होत असतील, कसं काय? राधाराणीला मोसंबी नाही ना त्यांना, ते म्हणले दोघं वाटून खातील. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ते नित्य नेमाने एक वस्तू असतो. आपल्याकडे जी गोष्ट अवेलेबल आहे, जी तुळशी पत्र अर्पण करा, पुष्प अर्पण करा. जसं आमच्या पाटील मादाजींच्या घराच्या वरती तिथे काकून फुलं लावलेले आहेत. मी कधी जेव्हा गेलो त्या काही ना काही फुलं रोज भगवंताला मनोवरच होतं. आता ब्रह्मकमळ मग प्रभूजी घेऊन जाणार. त्यामुळे म्हटलं अरे, भक्ती येणे प्रकारे भगवंताला कधी प्रसन्न करून देत काही विश्वास नाही. आणि मग गजेंद्रानं काय केलं? पुष्प अर्पण केलं आणि भगवत धामात घेऊन गेले. मुद्दा काय सांगण्याचा की ग्रस्त आश्रम मध्ये होते, त्यांनी एक पुष्प अर्पण केलं आणि भगवत प्राप्ती झाली. हे आपल्याला शिकायचंय. दुसरं उदाहरण आहे याच्यामध्ये, एक नरसिंहपुराणमध्ये आणखीन एक कथा आहे. एक तरुण ब्राह्मण होता. हा काय करायचा? रोज एक फुल तोडायचा आणि नदीच्या पार करून एक आपल्या प्रेयसीला द्यायचा. असं त्याचं वर्षानुवर्ष चाललं होतं. एक दिवस पावसाळ्याचे दिवस होते आणि सकाळच्या दुपारच्या टायमाला तो पुष्प घेऊन आपल्या प्रेयसीला भेटायला गेला. पण पाण्याचा अंदाजा न आल्यामुळे त्याने काय केलं? तो पाण्यात बुडत होता. आणि बुडत असताना त्याने आता बघितलं की आता आपलं वाचण्याची कोणतीही शक्यता नाही,
करायचं तर काय करायचं. म्हणून तो ब्राह्मण असल्यामुळं तो म्हणतो गोविंद अर्पण असतो, माधव अर्पण असतो, केशव अर्पण असतो, मधुसूदन अर्पण असतो, त्रिविक्रमायम वामनाय अर्पण असं म्हणून नाही का त्याने ते जे फुल होतं भगवंताला अर्पण केलं. आणि अर्पण केल्यानंतर त्याने शरीर सोडलं आणि त्याला यमदूत घेऊन गेले. यमदूत गेल्यानंतर चित्रकूटासमोर उभा केलं आणि विचारलं की महाराज याच्या जीवनामध्ये लय पापच पाप आहे, पण एक गोष्ट याने चांगली केलेली. शेवटी मारता मारता काय झालं, याने एक पुष्प गोविंदाला अर्पण केलेलं. मग यमराजासमोर नेलं, काय करायचं. ते म्हणले 2 पर्याय, तुला तर कायमस्वरूपी नरकात राहावं लागणार आहे, पण एक क्षण तुला स्वर्गात नाही का त्या पुण्यामुळं तुला स्वर्गात जायचं. तर मग दोन्हीपैकी कोणतं. ते म्हणले काम करा महाराज, पहिले स्वर्ग बघून या, नंतर नरकात तुम्हाला काय दंड द्यायचा द्या. आणि मग ते यमदूत नाही का, यमराज नाही का, त्यांना स्वर्गाजवळ गेले. आणि स्वर्गाच्या जवळ गेल्यानंतर सगळ्या गार्डनमध्ये फुलंच फुलं, स्वर्ग म्हणजे सगळे फुलंच फुलं. आणि तिथे यमदूताची एक तलवार उपासली आणि सगळे फुलं छाट सुटला. आणि छाटत असताना होता, हे केशव अर्पण असतो, हे गोविंद, हे माधव, हे मधुसूदन, हे कृष्ण, असं म्हणून त्याने हजारो फुलं तोडले आणि भगवंताला अर्पण केले. आणि केल्यानंतर तिथे जे स्वर्गदारातले दूत होते म्हटले, आता यमराजी तुम्ही ह्या सोडा, आता स्वर्गातला काय झाला साधक झालेला आहे, स्वर्गातला काय झाला भगत झाला, आणि तुम्ही आता जा. का असं का, त्यानं राहिले पापी दुराचारी. ते म्हणले एवढ्या टायमामध्ये हजारो फुलं भगवंताला अर्पण केले आणि ते सगळे फुलं नारायणाने स्वीकारले. आणि नारायणाची अनुमती, याला नरकात पाठवू नका, याला कुठे घेऊन या, स्वर्ग म्हणजे वैकुंठात घेऊन या. आणि त्यावेळेस त्याच्या मनात ही कल्पना कशी आली, त्या पापी युवकाच्या, एक फुलं अर्पण केलं तर मी भयंकर नरकातून वाचलो, मला स्वर्ग दाखवलं. आणि या बगीच्यामधले हजारो फुलं मी जर अर्पण केले तर भगवंत किती प्रसन्न होते. म्हणून तलवार घेऊन त्यांनी काय केले, सगळे फुल तोडले आणि भगवंताला अर्पण केले. आपल्याला बी पर्याय, गार्डन मधले काका काकूचे दिसले की मनातले म्हणायचं, हे केशव, हे गोविंद अर्पण तुला. काय चाललं फुकटमध्ये, रस्त्यावर लावलेले असतात कोणाचे फुलं दिसतात ना आपले, ते बुकेवाले, मनातले म्हणा माझे, हे भगवंता तू स्वीकार. फळं दिसले गाडा एखाद्या भाईजानचं, मनातले म्हणायचं, हे केशव अर्पण कर आणि प्रसाद सगळ्याला खाला दे, झेंड्यावर पंढरपूर, तरी भगवंत प्रसन्न होतात. ती भक्ती म्हणजे काय मंदिरात घंटा वाजवायची नाहीये. भक्ती तुम्हाला व्यवहारात, तुमच्या चेतनेमध्ये, तुमच्या कार्यामध्ये आली पाहिजे, त्याला खरी भक्ती मानतात. आणि मग अशा प्रकारे त्यांनी फुलं अर्पण केले आणि भगवत धामाची प्राप्ती केलेली. म्हणून जेव्हा कधी आपल्याला फुलं दिसले, आपलं फुलं दिसल्यानंतर एकच असतं, लेडीज बघितली तर आंबड्याला लावण्यासाठी, पुरुष बघतो तो कोणाला तरी देण्यासाठी. दोघांची चेतना, एक तर स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी. पण जो प्रामाणिक भक्त असतो तो फुल बघितल्यानंतर काय विचार करतो की हे फुलं मी कृष्णाला कधी अर्पण करेन आणि कृष्ण कसे प्रसन्न होते, ह्या भावनेने त्याने अर्पण केले पाहिजे. आणि नरकातून त्याला मुक्ती झाली. आणि म्हणून इथे दिलेले एक शेवटची कथा आहे. एक होता रघुदास. हा भगवान जगन्नाथचा अनन्य भक्त होता. तो रोज भगवान जगन्नाथजीला फुलं घेऊन जायचा. पण त्याचा एक नियम असा असायचा की ते जे माळा बनवायचे ते केळीच्या धाग्यापासून बनायचे. केळीचं जे असतं त्याच्यापासून धागा बनवायचा. आज बी तुम्ही दक्षिण भारतात कधी गेलात ना, मी रस्त्यानं बघत होतो आता, सगळे त्या केळीच्या धाग्यापासून माळा बनवतात सगळीकडे टोटल. हे केल्यानंतर बडा शृंगार असतो जगन्नाथपुरीमध्ये. बडा शृंगार म्हणजे काय, बाकीच्या मंदिरामध्ये दिवसा भगवंत फुलं घालतात आणि जगन्नाथपुरीमध्ये एकमेव रात्री भगवंत झोपताना फुलामध्ये झोपतात. म्हणजे उलट आहे, सगळीकडे फुलं काढल्या जातात आणि जगन्नाथपुरीमध्ये भगवंत बडा शृंगार म्हणजे फुलामध्ये झोपतात, फुलामध्ये सुंदर. तर त्या दिवशी पुजारी भगवंताला बडा शृंगार करीत होते, पण भगवंत एक फुल स्वीकारत नव्हतं. खूप वेळा गेला, सगळे पुजारी हातबोल झाले, करायचं तर काय करायचं. मग त्याच्यातला एक मेन पुजारी असतो, त्याला म्हणतात महापात्र. आणि तो महापात्र विचारतो की भगवंत नाराज आहेत, काय करायचं. आणि मग त्याने झोपले आणि झोपल्यानंतर जगन्नाथजी स्वप्नात आले. म्हटले रघुनाथदासनं एवढ्या सुंदर सुंदर माळा बनवल्या त्या, आणि त्या माळा तुम्ही काही टोपरी धुटकारून लावली आणि त्या माळा स्वीकारला नाही. तो रघुनाथ घरी गेला, तो रात्रभरपासून जेवला नाही, झोपला नाही, रडतोय सारखा सारखा की जगन्नाथजीने माझे पुष्प अर्पण नाही केले, स्वीकारले नाही. आणि या भावना रडत असताना, जर माझा भक्त झोपला नसेल, माझा भक्त खात नसेल आणि तो रडत असेल तर तुमच्या फुलाच्या माळा मला किती आनंद देऊ शकतील. म्हणून तुम्हाला जर मला प्रसन्न करायचं असेल, तुम्ही आताच्या आता उठा आणि त्या रघुनाथाच्या
सगळ्या माळा घेऊन मला अर्पण करा, तेव्हाच मी हे जे बडा शृंगार आहे ते मी स्वीकार करेल. तो पुजारी उठतो आणि सांगतो की भगवान जगन्नाथजींना असा आदेश दिलेला आहे. सगळे पुजारी उठतात आणि बघतात कुठे रघुदास रघुदास कुठे. तो कुटियाजवळ गेल्यानंतर रघुदास रडत होता, डोळ्यातून अश्रू गळत होते. आणि ते का रडत होते की मी एवढा पापी दुराचारी आहे किंवा एवढं हीन आहे की भगवंत माझ्या पुष्प पण माळा स्वीकार करत नाही. आणि अशा भावनेनं ते जातात आणि म्हणतात जगन्नाथजी तुमच्या माळा आहे. ते म्हणतात ती टोकरी आहे, त्या टोकरीतल्या माळा उचल टोकरी घेऊन जातात. आणि घेऊन गेल्यानंतर भगवंत त्या सुकलेल्या थोड्या कोमजलेल्या माळा घेतात आणि आनंदाने स्वीकार करतात. आणि जसं स्वीकारल्यानंतर सगळे पुजारी महाप्रसन्न होतात आणि रघुनाथासला म्हणतात की भगवंताने तुझा माळा घातल्यानंतर बाकीचा बडा शृंगार स्वीकार केलेला आहे. तू काही साधारण व्यक्ती नाही, तू जगन्नाथजीचा बलदेव सुभद्राचा अनन्य भक्त आहे. आणि हा रघुदास कोण होता? राम लक्ष्मण सीताचा अनन्य भक्त. जेव्हा कधी जगन्नाथजीचं दर्शन घ्यायचं ना तर जगन्नाथजी मध्ये राम लक्ष्मण सीता आणि सुभद्रा हे त्यांना दर्शन व्हायचं. अच्छा. आणि मग जेव्हा माळा स्वीकारल्या तेव्हा त्यांना एवढा आनंद झाला आणि मग भगवंत प्रसन्न झाले. म्हटले की तू नित्य नेमानं नाही का असेच पुरत. आज बी तुम्ही जगन्नाथपुरीला जाताना तर साध्या माळा नाही चालत, धाग्याचा नाही चालत. ज्या केळीच्या धाग्यापासून माळा बनवल्या त्याच माळा भगवान जगन्नाथजीला अर्पण करण्याची पद्धत चालू झालेली. ही स्टोरी आपलं ही प्रथा आहे. आज बी दक्षिण भारतात तुम्ही जाताना रेल्वे स्टेशनवर जा, कुठे जा, त्या बाया अनेक आंबाडा बांधण्यासाठी गजरा. हा, तर हे भगवंताला अर्पण करण्याचं आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असे की भगवंताला पुष्पप्रिय येतं. आणि भगवंत आज बी तुम्ही याला जाताना कुठे राधारमण मंदिरामध्ये वैशाख महिन्यामध्ये पौष पौर्णिमाला तर तिथे भगवंताला पुष्प अभिषेक घेतला जातो. भगवान कृष्ण जेव्हा प्रगट झाले ना तर देव देवतांना कोणता अभिषेक केला माहिती आहे? पुष्प अभिषेक केलेला आहे. आपल्याकडे जेव्हा ब्रह्मोत्सव होतो ना तर पुष्पाभिषेक केला जातो. आज राधारमण मंदिराला जाताना तुम्ही याच्यामध्ये वैशाख पौर्णिमेला तर फुलाचा महल बनवला जातो सगळ्या मंदिरामध्ये. किती लोकांनी पाहिलं? हा, एवढं सुंदर ना सगळीकडे. म्हणजे 1-1 किलोमीटर फुलांच्या माळाचं किंवा त्यांचा तो महल. आताच लेटेस्ट मध्ये फुलांच्या माळाचं महल बनवलं. भगवंत फुलाच्या माळामध्ये महल केलं. तर हे भगवान राधारमणजीला पुष्प खूप आवडतात. भगवंताला काय म्हटलंय? कृष्णाला पुष्पप्रेमी भगवंताला म्हटलेलं आहे. आणि महादेवाला काय म्हणतात? जलप्रेमी. महादेवाला जल अर्पण केलं तर महादेव प्रसन्न होतात. आणि विष्णूला कृष्णाला विठ्ठलला पुष्प अर्पण केले तर जास्त प्रसन्न होतात. मग कधी रिकामी हाताने नाही का आपण नाही गेलं पाहिजे. तर पुष्प किंवा तुळशीच्या मंजुळ्या असेल तर मंजुळ्या, नाही जमलं तर तुळशीचं पत्र ते अर्पण केलं पाहिजे. याच्यामुळे भगवंत प्रसन्न होतात. आणि म्हणून इथे जेव्हा गजेंद्राचे आपल्या ध्रुवाने महाराजांनी पुष्प अर्पण केले त्याचं पण वर्णन येते. तर आता इथे प्रश्न पडलेला आहे की भगवंताला आवडणारी फुलं कोणती आहेत? तर याच्यामध्ये याचं नरसिंह पुराणामध्ये रेफरन्स येतात की कोणतं फुलं अर्पण केलं पाहिजे, कोणत्या फुलामध्ये सर्वश्रेष्ठ फुलं आहे, ह्या फुलांची यादी दिलेली आहे. मी ती व्हॉट्सअपवर मी फोटो काढून पाठवेन तुम्हाला. ते म्हणतात की 10 स्वर्ण फुलाचं दान करण्याचे जे फळ प्राप्त होत आहे ते केवळ एक दुर्णपुष्पी नावाचे फळ अर्पण केलं, ते फुल अर्पण केलं ते मी प्रसन्न होतो. असे 10 दुर्णी पुष्पापेक्षा एक सहस्त्रपट श्रेष्ठ असं खैराचं फूल आहे ते अर्पण केलं तर मी जास्त प्रसन्न होतो. असे 1 सहस्त्र खैर पुष्पापेक्षा एक शमी पुष्प नावाचं पुष्प अर्पण केलं तर ते मला प्रसन्न होतो. 1 सहस्त्र शमी फुलापेक्षा एक बकुळीचं फुल अर्पण केलं तर मी जास्त प्रसन्न होतो. असे 1 सहस्त्र बकुळ फुलापेक्षा एक नंदव्रत नावाचं फुल आहे. तुम्ही नावं पहिल्यांदाच ऐकत असताना. हा, आपल्याला काय फुकटच्या गलीमधल्या दासमध्ये तोडायचे देवाला अर्पण करायची सवय पडलेली. आमच्याकडे मंदिरात सकाळी पहाटे 4 वाजता बिचारे लावतात लोक फुलं. सगळे लोक पिशव्या घेऊन आकडे घेऊन. अरे तुम्ही देवाच्या कधी विकताचे पण अर्पण करा ना. किती दिवस फुकटाचे अर्पण करणार? हा, चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्याला त्रास नको ना. तर हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर सहस्र नंद्यावरत्या फुलापेक्षा एक कानेरीचं फुल अर्पण केलं, कनेरीचं. तर भगवंत आणि सहस्र कनेरी फुलापेक्षा एक श्वेत कनेरी, श्वेत म्हणजे पांढरं फुल कनेरीचं, ते अर्पण केलं तर मी जास्त प्रसन्न होतो. अशा सहस्त्र श्वेत फुलापेक्षा एक कुश फुल अर्पण केलं तर मी जास्त प्रसन्न होतो. अशा सहस्त्र कुशापेक्षा एक वनवेला पुष्प अर्पण केलं तर मी प्रसन्न होतो.
अशा सहस्र वनवल्यापेक्षा एक चंपक म्हणजे चाफा मी जास्त प्रसन्न होतो, जो पिवळा चाफा आहे हा तो अर्पण. आणि अशा सहस्त्र चंपक पुष्पापेक्षा एक अशोक पुष्प अर्पण केलं. अशोक पुष्प म्हणजे आपल्या किचनच्या कोपऱ्याच्या बाजूला एक झाड आहे पुष्पाचं, त्याला म्हणतात अशोक पुष्प. म्हणून भगवंताच्या राधाराणीच्या डोक्यावर, कृष्णाच्या फेट्यावर बघितलं असेल तुम्ही किचन राईट साईडला कोपऱ्यावर ते अर्पण केलेलं आहे. आणि अशा अशोक पुष्पापेक्षा एक माधवी पुष्प अर्पण केलं तर मी जास्त अशा सहस्त्र माधवी पुष्पापेक्षा एक गोजाट नावाचं पुष्प अर्पण केलं. सहस्त्र गोजाट पुष्पापेक्षा एक मालती पुष्प अर्पण केलं. मालती म्हणजे मधुमालतीचं फुल असं ते प्रसन्न होतात. अशा सहस्त्र मालती पुष्पापेक्षा एक लाल त्रिसंधी पुष्प अर्पण केलं. परत अशा सहस्त्र लाल त्रिसंधी पुष्पापेक्षा एक श्वेत त्रिसंधी पुष्प अर्पण केले प्रसन्न होतो. सहस्त्र श्वेत त्रिसंध्या पुष्पापेक्षा एक कंद पुष्प अर्पण केलं तर मी जास्त प्रसन्न होतो. आणि सहस्त्र कंदापेक्षा एक कमल पुष्प अर्पण केलं तर मी अति प्रसन्न होतो. आणि अशा सहस्त्र कमलपेक्षा एक मोगरा फुल अर्पण केलं तर मी 1000 पटीने आनंद होतो. आणि हजारो मोगऱ्यापेक्षा एक चमेलीचं फुल अर्पण केलं तर मी अतिशय आनंदी आणि प्रसन्न होतो. आणि अशा हजारो पुष्पापेक्षा एक मंजुळागर अर्पण केली तर मी प्रसन्न होतो, असं विष्णू पुराणामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून इथे सांगितलेलं आहे की जेवढी लक्ष्मी भगवंताला प्रिय आहे तेवढेच भगवंताला प्रिय असलेल्या फुलाची नावाची यादी इथे दिलेली. कोणती? ते म्हणतात की मालती, बकुळ, अशोका, शेफालिका. शेफाली मल्लिका नाही बरं, शेफालिका. त्याच्यानंतर नवमल्लिका, अमरात. आणि त्याच्यानंतर आता ही भगवंताला पुष्प अर्पण करण्याची लिस्ट सांगतो तुम्हाला, कोणते कोणते अर्पण करायचे. कोणते? पहिले रिपीट: मालती, बकुळा, अशोक, शेफालिका, नवमल्लिका, अमरात, तगर सुगंधी आपल्याकडे मग. त्याच्यानंतर बेल, त्याच्यानंतर मधुमाल्लिका, जाई जुई, अष्टपदा, स्कंद, कदंब. त्याच्यानंतर मधुपिंगळा, पाटला, चाफा, हृदया, लवंग, माधवी, केवडा, कल्लर आणि आडुळसा हे भगवंताला अतिशय प्रिय, लक्ष्मी एवढेच प्रिय फुलं येतं. त्याच्यामध्ये विशेष करून भगवंताला विष्णू ग्रंथामध्ये 2 पुष्पांचं नाव सांगितलेलं आहे. ते म्हणतात की कमळ फुल जर मला अर्पण केलं तर लक्ष्मी एवढंच मला प्रिय. म्हणून लक्ष्मी कमळामध्ये का बसलेली? पहिल्यांदा मी ग्रंथ वाचला, कारण की भगवंताला लक्ष्मीपेक्षा कमळ प्रिय, म्हणून लक्ष्मी कमळात बसली की भगवंताचं लक्ष्मी कमळाकडे जाईल आणि कमळावर लक्ष्मीकडे जाईल, म्हणून भगवंत लक्ष्मी कमळात बसलेली. तर ते खूप मला प्रिय. आणि असं म्हटलेलं आहे, एक जर कमळ पुष्प कोणी अर्पण केलं तर कोट्याधी वर्षाचे जेवढे पाप केलेले ते सगळे एका क्षणात नष्ट होतात. नष्ट तर होतच होतात, पण साक्षात वैकुंठ लोकांची प्राप्ती होती. म्हणून कमळ पुष्प भगवंताला अर्पण केलं पाहिजे असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की त्याच्यामध्ये विशेष करून लाल 100 कमळ पुष्प अर्पण केल्याचं फळ, केवळ एक श्वेत कमळ अर्पण केलं तर फळतंय. आणि अशा लक्ष श्वेत कमळ अर्पण केलं तर मिळणारं फळ, एक नीळ कमळ जर अर्पण केलं तर मी जास्त प्रसन्न होतो. आणि मग आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की निश्चित फुलं भगवंताला अर्पण करायची नाही. याचं रेफरन्स आहे एक उपाय. आता फुलं जमा करताना कोणता मंत्र म्हणावं हे पण सांगितलं. नुसतं जाऊन झाडाला तोडायचं नाही बरं. आकडी घेतली, पिशवीत घातले, त्या पिशवीमध्ये बी कशाची पिशवी, अंड्याची पिशवी आहे कशी माहीत नाही. तर ते म्हणतात की येन पुष्पाने प्रतिदिशंती गंधर्व अनुमंतीचं तानी पुष्पाने दिव्यानी विष्णू प्रभ विष्णू. ते म्हणतात की हे पुष्पानो, मी केवळ माझ्या स्वतःसाठी तोडत नाही, तर मी केवळ विष्णूच्या प्रसन्नासाठी फुल तोडतो. अशा भावनेत जेव्हा तुम्ही फुल तोडतात तेव्हा अर्पण होतात आणि ते पुष्प पाणी शिंपडून भगवंताला अर्पण केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि मग विष्णू धर्मांतरामध्ये कोणते पुष्प अर्पण करू नये याची यादी देतात. ते म्हणतात की भगवंताला, अच्युताला निश्चित फुलं, जरी हे फुलं अर्पण केले तर हजारो जन्माचं पाप तर लागतंय. त्याची अधोगती होती, त्याच्या जीवनामध्ये काय होतं, भय, शोक आणि दरिद्रपणा येतो. म्हणून हे फुलं कधीच अर्पण नाही करायचे. कोणते? ते म्हणतात रुई, धोत्रा. आपण असतो ना, धोत्रा कधी अर्पण करतो? आताच गेला सीझन, हरतालिकेला.
तुम्हाला अर्पण केलं चालतं का? तुम्ही बांधता का तुमच्या आंबाड्याला धोत्र्याचं फुल? महादेवाला फुकटचं गलीतलं तोडायचं आणि अर्पण करायचं? अरे धोतर. त्याच्यानंतर रानमोगरी, त्याच्यानंतर गिरीकर्णिका, कंटकारी, कुडा, सावरी, सिरीस, कवठ, शेवगा, आपटा, वड, गुल्लर, पिंपरी, पिंपळ, आंबाडी यांची फुलं अर्पण करू नये. आणि अर्पण केल्यास भय, शोक आणि दुःखी जीवन होतं. हे फुलं अर्पण करू नये याचं वर्णन दिलेलं आहे. कोणते करावं आणि कोणते करू नये हे आपण सांगितलेले. म्हणून भगवंताला प्रसन्न करण्यासाठी तुमच्याकडे जे विशेष करून जाईजुई मग जे काही पॉसिबल आहे. आणि जास्वंदी चालत नाही. जास्वंदी कोणाला चालते? गणपतीला आणि दुर्गादेवीला. विशेष करून दुर्गादेवीला प्रसन्न करायचं असेल तर जाईजुई. गणपतीला दुर्वा आणि आणखीन एक पुष्प आहे, त्याला म्हणतात अनंत, ते भगवंताला चालतंय. एक पुष्प ते अर्पण करायला चालतंय. आणि महादेवाला विशेष करून बेलपत्र किंवा बेलफूल, धोतर नाही चालत, तर ते अर्पण केलं पाहिजे. प्रत्येकाची लिस्ट दिलेली त्याच्यामध्ये. मी केवळ भगवान विष्णूंचे जेवढे लागणार आहेत तेवढेच मी आणलेले. त्यामुळं तुमच्या जीवनात शोक दुःख येऊ नये म्हणून हे फुलं अर्पण करू नये. आणि जी लिस्ट दिलेली आहे ते भगवंताला अर्पण करा. राहिलं जास्वंदीचा विषय, आपला याचा झेंडूचा विषय, तर तुम्ही शृंगारासाठी, मंदिराचं डेकोरेशन करण्यासाठी किंवा जरबेरा किंवा विदेशी फुलं वापरू शकतात, पण ते भगवंताला अर्पण करू शकत नाही. तर एवढे फुलं तुम्ही अर्पण करून भगवंताला प्रसन्न करा. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा.